श्री स्वामी समर्थ. तर मध्यंतरी आता 2 दिवसापूर्वी मी एका दादांचा व्हिडिओ किंवा त्यांचा एक अनुभव शेअर केला होता की ज्यांना प्रश्न पडतो की खरंच स्वामी आहेत का, तुमचे स्वामी काय करतात. तर त्यांच्यासाठी एक मोठं उदाहरण किंवा त्याच्यासाठी एक मोठं म्हणजे स्वामींचा एक अनुभव शेअर केला होता. त्याच्यानंतर मला बऱ्याच दादाताईंचे मेसेजेस आले की त्यांचे अनुभव प्रत्येकाने मला शेअर केले. तर त्यातलंच एक प्रियाताई म्हणून आहे, डोंबिवलीला राहतात. तर त्या पण सांगत होत्या की लग्नात म्हणजे त्यांचा अनुभव मी आता तुमच्याकडे शेअर करते की लग्नाआधी त्या म्हणाल्या की मी स्वामींचं काहीच करत नव्हते किंवा मठात जाणं किंवा स्वामींचं नाव घेणं वगैरे माहिती नव्हतं. स्वामी माहिती होते पण असं त्यांच्याविषयी काही भक्ती नव्हती मनात. तर लग्न झालं आणि म्हणाले की आम्ही तुळजापूरला गेलो होतो त्यांच्या कुलदेवीच्या दर्शनासाठी. तर तिथून आपल्याला माहिती आहे की अक्कलकोट जवळ आहे, पंढरपूर जवळ आहे. तर त्या पंढरपूरला जाऊन आल्या, अक्कलकोटला गेल्या. तर अक्कलकोटला गेल्या आणि जसं आपण नॉर्मली देवळात जातो देवाचं दर्शन घ्यायला, तसं त्या मठात गेल्या स्वामींच्या आणि स्वामींचं दर्शन वगैरे घेतलं व्यवस्थित आणि बाहेर आल्या. म्हणजे असं काही तेव्हा त्यांच्या मनात स्वामींविषयी भक्तिभाव काही नव्हतं. आपण जसं नॉर्मली देवाचं दर्शन घेतो तसं घेतलं आणि बाहेर आल्या. त्यानंतर त्या म्हणाल्या की आम्ही परत डोंबिवलीला आलो. त्याच्यानंतर म्हणाल्या काय झालं माहिती नाही, पण अचानक स्वामी आवडू लागले. स्वामींचं नाव आपोआप मनात यायला लागलं किंवा स्वामींविषयी भाव वाटायला लागला, भक्ती वाटावी लागली. म्हणजे अचानक म्हणाले की असं झालं वाटायला लागलं ना की आपण मठात जावं किंवा स्वामींचं नामस्मरण करावं. तर म्हणाला की म्हणजे मी मग रेग्युलरली अशी मठात जायला लागले, जसं मला जमेल तसं स्वामींचं नाव घ्यायला लागले, स्वामींविषयी काही म्हणजे सेवा करायला लागले. आणि मग म्हणाला की म्हणजे माझा नवऱ्याचा जॉब तर उत्तम होता, व्यवस्थित होता, सॅलरी वगैरे चांगली होती, वर्क फ्रॉम होमचा जॉब होता. पण म्हणाले की ते सकाळी त्यांना 11 वाजता लॉग इन करायला लागायचं ना, ते रात्री 1 वगैरे वाजायचा लॉग ऑफ करायला. म्हणजे एक 13-14 तासाचा जॉब होता त्यांचा. तर म्हणाले सॅलरी चांगली होती पण त्यांना म्हणाले की ऑफिसचं ताण म्हणजे कामाचं हे खूप होतं. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे पूर्ण दिवसभर बसून राहणं किंवा म्हणजे कामाचा त्रास होत होता. तर म्हणाले की ते ना मला बघवत नव्हतं की त्यांना त्रास होतोय कामाचा किंवा एवढा वेळ त्यांना म्हणजे बसून राहावं लागतंय, त्रास होतोय. तर मी म्हणते स्वामींना असंच म्हणायचे की म्हणजे ह्याच्या नोकरीचं लवकर होते. तर म्हणाले आणायचे. एकदा गुरुवार होता आणि डोंबिवली ईस्टला स्टेशनजवळ एक स्वामींचा मठ आहे. तर म्हणाले मी तिथे गेले होते आणि मग स्वामींना फक्त असंच म्हटलं, म्हणजे गुरुवार होता आणि मी स्वामींना म्हटलं की म्हणजे माझा नवऱ्याचा ना जॉब मला बघवत नाही की त्याला त्रास होतो एवढा वेळ बसून, भले पैसे जास्ती मिळत आहेत तरीसुद्धा. पण म्हणाले की त्याच्या ना नोकरीचं दुसरीकडे कुठेतरी चांगल्या ठिकाणी होते, भले त्याच्यातून 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण एक व्यवस्थित टायमिंगचा आणि त्याला त्रास होणार नाही असा एक जॉब त्याला मिळू दे. मी तुमचे 11 गुरुवार नक्की करेन. आणि म्हणाले की मी मठातून बाहेर पडले. त्यानंतर म्हणाले हा गुरुवार गेला आणि जेव्हा पुढचा गुरुवार आला तर ते म्हणाले की नवऱ्याला तेव्हा फोन आला जिथून इंटरव्ह्यू दिला होता तिथून की तुमच्या जॉबचं नक्की झालं आहे. आणि म्हणाले की तो जॉब पण व्यवस्थित आहे, सेटल जॉब आहे, असा त्रास नाही आहे जास्ती. आणि म्हणाले त्याच्या नोकरीचं कन्फर्म झालं. तर म्हणजे म्हणाले की म्हणजे केवढा मोठा अनुभव आहे की स्वामींनी मला फक्त 1 आठवड्यात मी फक्त स्वामींकडे माझी इच्छा बोलून दाखवली आणि स्वामींनी मला त्याचा प्रत्यय दिला. म्हणजे त्या म्हणतात की म्हणजे खरंच स्वामी आहेत आणि स्वामी आहेत म्हणून आज मी आहे किंवा माझा नवरा व्यवस्थित आहे. म्हणजे हेच अनुभव आहेत ज्यांना वाटतात ना की स्वामी काय करतात. किंवा मला बऱ्याच जणांचे मी जेव्हा सेवा टाकत असते, मी जेव्हा आता 11 गुरुवार केले, मी प्रत्येक गुरुवारला सांगायचे की स्वामींविषयी काय म्हणजे स्वामींची भक्ती करा किंवा सेवा करा, 11 गुरुवार करा किंवा तुम्हाला जी काही सेवा करता येईल भक्ती करता येईल ती करा. त्या मला बऱ्याचशा निगेटिव्ह कमेंट्स पण यायच्या की अरे मी तर एवढं केलं, मला कुठे काय अनुभव आला किंवा अरे देवाने एवढं केलं असं, स्वामीने एवढं केलं असं तर काय आज म्हणजे बाकी गरजच नव्हती. पण म्हणजे तुमचे प्रयत्न तर गरजेचे आहेतच, प्रयत्न करणं भाग आहे, परंतु त्याच्याबरोबर जर एखाद्या अध्यात्माची जर जोड असेल ना तर तुमच्या प्रयत्नांना लवकर यश येतं. इव्हन आता बघा जर काही त्रास झाला आपल्याला डॉक्टरकडे गेलो, अगदीच मेजर ऑपरेशन असेल किंवा मेजर कोणता त्रास असेल तर डॉक्टरही लास्टला तेच सांगतात की मी माझ्या परीने आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही केलेलं आहे, बाकी सगळं देवाच्या हातात आहे. जर म्हणजे सायन्ससुद्धा मानतं की अध्यात्म आहे तर आपण पण म्हणजे आपण कोणीच नाही आहे. तर म्हणजे प्रत्येकाने मनात जर म्हणजे स्वामींविषयी किंवा कोणत्याही देवाविषयी फक्त मनापासून भक्ती ठेवा, स्वामींना मनापासून अंतःकरणापासून हाक मारा, स्वामी नक्की तुमच्या पाठीशी उभे राहतील. तर हाच अनुभव मला शेअर करायचा होता. तुमच्याकडे सुद्धा जर असे नवीन काय वेगळे म्हणजे तुम्हाला जर स्वामींचे अनुभव काय असतील तर तुम्ही सुद्धा ते शेअर करा. मी ते सर्वांपर्यंत पोहोचवेन की जेणेकरून प्रत्येकाला आपल्या स्वामींची महती कळेल, त्यांचा महिमा कळेल. समर्थ.